झणझणीत, चमचमीत आणि तर्रीदार उसळीची आमटी कोणाला नाही आवडणार. तसेच बाजारामध्ये टोमॅटोचे भावही वाढलेले आहेत, त्यामुळे उसळीची आमटी जी आहे ती आज आपण बिना टोमॅटोची करणार आहोत. विश्वास ठेवा, इतकी जबरदस्त आपली उसळीची आमटी बनेल की याच्यापुढे चिकनचा किंवा मटणाचा रस्साही फिका पडेल. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी उसळीच्या आमटीसाठी मी इथे उसळ घेतलेली आहे. उसळ छानशी निवडून त्याला स्वच्छ पाण्याने मी आधी धुवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 ग्लास मी इथे पाणी घेणार आहे. उसळ जी आहे ती आधी आपण वाफवून घेणार आहोत. चवीपुरतं याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे आणि मग याला छानसं शिजू द्यायचं आहे. आता उसळ म्हणाल तर आपल्याला जेवढी लागेल त्याप्रमाणे आपण उसळीचं प्रमाण इथे घेऊ शकतो. खूपच सिंपल आणि कमी साहित्यामध्ये होणारी आजची ही आपली रेसिपी आहे. आता उसळीवर आपण झाकण लावून शिजू देणार आहोत. उसळ छानशी मऊ शिजू द्यायची आहे, म्हणजे उसळीची चव जी आहे आमटीमध्ये छानशी उतरेल. आणि इथे साधारणतः 10 ते 12 मिनिटांसाठी मी उसळ शिजवून घेतलेली आहे आणि उसळ तुम्ही पाहू शकता आपली छानशी शिजून झालेली आहे. आता गॅसची फ्लेम आपण बंद करूयात आणि पुढची तयारी करायला घेऊया. फोडणीसाठी इथे गॅसवरती मी पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये 3 ते 4 चमचे आपण तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये जिरं मोहरी छानशी तडतडू द्यायची आहे आणि एक बारीक चिरलेला मी कांदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर यांची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपण छानसं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. कांदा जो आहे तो थोडासा गुलाबी होईपर्यंत आपण छानसा परतवून घेणार आहोत, म्हणजे याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, ते टाकून आपण परतवून घेऊ. आणि इथे आपला कांदा छानसा परतवून झालेला आहे. कांद्याचा कच्चेपणा सर्व गेलेला आहे. याच्यामध्ये मी घरगुती काळा मसाला घेतलेला आहे. या काळ्या मसाल्यामुळे आपल्या उसळीला खूपच भन्नाट अशी चव येणार आहे. तुमच्याकडे असेल तर आवर्जून घाला, नसेल तरी स्किप केलात तरीही चालेल. हा काळा मसाला जो आहे तो लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि खोबरे यांचं हे वाटण आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा आपण हळद टाकलेली आहे. चवीसाठी आपण इथे 2 ते 3 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे, कारण काळा मसाल्यामध्ये आपण तिखट घातलेलं नाही आहे, त्यामुळे इथे लाल तिखट आपण चवीप्रमाणे घालून घ्यायचं आहे. तिखट आपल्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त आपण करून घेऊया. आता थोडंसं मी पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे, ज्यामुळे आपला जो मसाला आहे तो छानसा तेलामध्ये परतला जाईल. साधारणतः अर्धा ते 1 मिनटासाठी हा मसाला आपण तेलामध्ये छानसा परतवून घ्यायचा आहे. त्यामुळे या मसाल्याची चव जी आहे ती आपल्या उसळीच्या आमटीमध्ये खूपच जबरदस्त येते आणि त्याची तर्रीही छानशी सुटते. आणि इथे मसाल्यांचं वाटण जे आहे तेलामध्ये छानसं शिजलेलं आहे आणि शिजलेली उसळ आता आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि आता उसळीमध्ये गरम पाणी आपण टाकून घेऊया. गरम पाण्यामुळे उसळला छानसं तेल सुटायला मदत होते. आता हे सगळं सारण जे आहे ते मिक्स करायचं आहे. आणि इथे उसळ थोडीशी घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी थोडंसं गरम पाणी मी आणखी वाढवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आणि साधारणतः 5 ते 10 मिनटासाठी आपण मंद आचेवरती उसळ जी आहे ती शिजू द्यायची आहे. तशी तर उसळ आपण आधी शिजवून घेतलेली आहे, पण सगळ्या मसाल्यांचं फ्लेवर जे आहे त्या आमटीमध्ये उतरायला हवी, त्यासाठी आपण झाकण लावून 5 ते 10 मिनटासाठी मंद आचेवरती उसळ शिजवून घ्यायची आहे. मीठ जे आहे आपण उसळ शिजवत असतानाच टाकलेलं होतं, त्यामुळे आमटीची चव घेऊनच आपण मिठाचं प्रमाण ॲडजस्ट करायचं आहे. झाकण लावूया आणि 5 ते 10 मिनटासाठी मंद आचेवरती उसळ छानशी शिजू देऊया. त्यामुळे आमटीमध्ये उसळीची चव एकवटून येईल. आणि इथे 8 ते 10 मिनटानंतर आपण झाकण काढून बघत आहोत, तर इथे तुम्ही पाहू शकता उसळीची आमटीला किती छानसं तेल सुटलेलं आहे आणि खूपच जबरदस्त आपली ही उसळीची आमटी रेडी झालेली आहे. खूपच कमी साहित्य आपण इथे वापरलेलं आहे. घरगुती मसाल्यांचा वापर करून आपण ही उसळीची आमटी बनवलेली आहे, पण इतकी जबरदस्त आपली ही उसळीची आमटी झालेली आहे, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मला खात्री आहे की अशा पद्धतीने तुम्ही उसळीची आमटी बनवाल तर नेहमी हीच पद्धत वापराल आणि नेहमी अशाच पद्धतीने बनवाल. तेव्हा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपींसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत. तेव्हा स्वस्त राहा आणि मस्त खा. थँक्स फॉर वॉचिंग.